मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय। मनोज जरांगे पाटील इतर लोकांचं ऐकून बोलतात, असंच कुणी कुणाला तडीपार करत नाही। तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे का? त्याच्यावर तडीपार करण्यासारखे गुन्हे आहेत, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंना उत्तर देताना केलाय। कारण आज आमची सीईसी आहे, तर सीईसी किती वाजता संपेल याच्यावर ते ठरेल। ती जर लवकर संपणार असेल तर एखाद वेळेस त्यांना बोलवलं जाईल, नाही तर उद्या बोलवलं जाईल। एक थोडासा वेगळा प्रश्न आहे। जरांगे पाटील म्हणतात की त्यांना तडीपार केलं जाईल, थेट तुमच्यावर आरोप करतायत। बघा, असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात। असं कोणी कोणाला तडीपार करतं का? आणि तडीपार करण्यासारखं त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारख्या त्यांच्यावर केसेस आहेत, असंही काही नाही आहे। मला असं वाटतं ठीक आहे, आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात, ते जाऊन त्यांना काहीतरी फीडिंग करतात, काही ना काही त्यांना सांगत असतात। पण ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्याचं काय? असं आहे, हे आम्ही यापूर्वी देखील अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी सांगितलेलं आहे की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत त्या आम्ही परत घेणार आहोत। ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे, तोडफोड झाली आहे, जिथे पोलिसांवर हल्ला झाला आहे आणि जिथे लोक उघडपणे ते करताना दिसत आहेत, अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही। मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली। त्याचं जरांगे पाटील यांच्या सभेची SIT मार्फत चौकशी केली जाणार आहे। SIT स्थापनेवर जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलाय। SIT कशासाठी असते? माझ्याकडे काहीच नाही। JCB वरून फुलं उधळणाऱ्या मुलांवर गुन्हे दाखल करण्याचं काम यांनी सुरू केले। गृहमंत्री साहेब, मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता। आपल्या गुन्हे दाखल करून तडीपार केलं जाणार असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता। त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। मनोज जरांगे पाटील हे हितचिंतक यांचे ऐकून बोलतात। आमचे हितचिंतक भरपूर आहेत, ते त्यांच्याकडे जाऊन त्यांना फीडिंग करत असतात, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत। तर काही लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेतात, त्यातून ते जरांगे पाटील यांना फीडिंग करतात आणि त्यांना काही ना काही सांगत असतात। ज्या केसेस दाखल झाल्या आहेत त्यातील आंदोलनाच्या केसेस आम्ही मागे घेणार आहोत, यावर स्वतः मुख्यमंत्री आणि मी सुद्धा स्पष्ट केलंय। पण त्यांच्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे, हिंसाचार झालाय। जे लोक हिंसाचार करताना दिसत आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, मात्र इतर सर्व गुन्हे मागे घेतले जातील याची आम्ही घोषणा केली आहे। त्यावर काम देखील सुरू आहे। साधारण तपासावर 492 केसेस आहेत। हे केसेस 24 जिल्ह्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत। या 2 जिल्ह्यांमध्ये जास्त केसेस नोंदवण्यात आले आहेत। दाखल झालेल्या गुन्ह्यांची छाननी केली जात आहे। त्यातील 172 केसेस मागे घेण्यासंबंधी शिफारस करण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले।